नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच चीनमधून महत्त्वाची बातमी आहे। चीनमध्ये HMPV व्हायरसनं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे आता भारतही सतर्क झालाय। भारतानं चीनमधील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। चीनमध्ये नवीन व्हायरस HMPVचे रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली आहे। भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत NCDC यावर लक्ष ठेवून आहे। परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून माहिती गोळा केली जाईल, त्यानुसार पुढील अपडेट्स दिले जातील। NCDC HMPV विषाणू विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना होतो। मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। कोरोनाप्रमाणे हा देखील मौसमी विषाणू मानला जातो, ज्याला HMPV किंवा ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस असं नाव देण्यात आलंय। सीझनल इन्फ्लुएन्झा, रायनोव्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, HMPV सारख्या श्वसन विषाणूंच्या प्रकरणात वाढ झाली आहे, सूत्रांची माहिती। 16 ते 22 डिसेंबरच्या आकडेवारीवरून ही वाढ दिसून येते, सूत्रांची माहिती। हमें ऐसा नहीं लगता इन द सेंस कि यहाँ पे मेटान्यूमो वायरस एक नॉर्मल रेस्पिरेटरी वायरस है जो जुकाम जैसी बीमारी करता है, या कुछ लोगों में फ्लू जैसे सिम्टम्स हो सकते हैं, खासकर जो बहुत बूढ़े लोग हैं या बहुत 1 साल से कम उम्र के बच्चे हैं। लेकिन ऐसी कोई सीरियस बीमारी नहीं है जिससे चिंता करने की ज़रूरत है। इन दिनों, सर्दी के दिनों में रेस्पिरेटरी वायरस इन्फेक्शंस होते हैं और हमारे हॉस्पिटल्स और इंस्टीट्यूशंस इनको हैंडल करने के लिए तैयार हैं। बेड्स की भी अवेलेबिलिटी है, ऑक्सीजन वगैरह की भी अवेलेबिलिटी है। स्पेसिफिकली दवाइयाँ चाहिए नहीं होती बिकॉज इसके अगेंस्ट कोई स्पेसिफिक एंटीवायरल ड्रग्स है नहीं। चीनमध्ये पुन्हा कोरोनासारखं संकट। चीनमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनी, कोविड-19 आणि HMPV असे विविध संसर्ग पसरले। चीनमध्ये इमर्जन्सी जाहीर केल्याचा दावा देखील केला जातोय। ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस श्वसनाच्या प्रक्रियेवर हल्ला करतो। विशेषतः हिवाळ्यात हा आजार जास्त पसरतो असं सांगितलं जातंय। ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसची लक्षणं कोणती आहेत? खोकला, ताप, नाक चोंदणं, घसा कोरडा पडणं, श्वास घेण्यास त्रास होणं।